जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आगामी जी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आहे यासाठी एक इम्पॉर्टंट टॉपिक जो तुम्हाला 2 ते 3 मार्क्ससाठी मोस्टली 4 मार्क्ससाठी विचारला जातोय, ज्याचं नाव आहे भारताचा भूगोल. तर यावेळी असा अंदाज आहे की मागच्या वेळी क्लरिकल आणि कंबाईन म्हणजे गट ब हे एक्झामिनेशन एकत्र असल्यामुळे थोडंसं रिझनिंगचं वेटेज वाढलं होतं आणि इतर विषयांचं कमी झालं होतं. पण यावेळेस मात्र वेटेज जे ॲज इट इज असेल जे पूर्वी होतं. 15-15 मार्क्स याप्रमाणे. सो त्यामुळे 4 ते 5 4 एक प्रश्न विचारण्याची संभावना या टॉपिकवर बनतोय. तर त्याची एक रॅपिड रिव्हिजन आपण बघणार आहे. इव्हन आपण रिव्हिजन म्हणतोय पण ते पूर्ण शिकवणीच होते. पण अशा प्रकारे की जे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड डेटा असेल असा आपण प्रयत्न करतोय. चला सुरुवात करूया या टॉपिकला. जे तुम्ही थंबनेल मध्ये बघत असाल, ज्या टॉपिकचं नाव आहे ते म्हणजे काय? भारताचा भूगोल. ओके. आता एक लक्षात ठेवायचं, भारताच्या भूगोलामध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत जे मी तुम्हाला सुरुवात पहिले समजून सांगतो. तुम्हाला माहिती आहे अल्फ्रेड वेगनरने एक थिअरी सांगितली. त्या थिअरीमध्ये त्याचं म्हणणं काय होतं, की पूर्वी ना पृथ्वीवर एकच जो होता, ठीक आहे? पूर्वी पृथ्वीवर केवळ एकच खंड होता ज्याला त्याने नाव दिलं पॅन्जिया. आता याला तो पॅन्जिया का म्हणतोय याचं कारण व्यवस्थित समजून घ्या. पॅन्जिया या शब्दाचा अर्थ असा होतोय, पॅन म्हणजे संपूर्ण. आपण म्हणतो ना पॅन इंडिया, ठीक आहे, पॅन महाराष्ट्र. सो पॅन म्हणजे संपूर्ण. आणि जिया याचा अर्थ असा होतोय, जियाचा अर्थ असा होतोय की पृथ्वी, ठीक आहे. मग त्याचं म्हणणं होतं की संपूर्ण पृथ्वीवर एकच खंड होता, त्याचं नाव होतं पॅन्जिया. आणि या पॅन्जियाच्या सभोवताली एक सागर होता, ठीक आहे, महासागर, ज्याचं नाव होतं पॅथलसा. काय नाव होतं? पॅथलसा, असं त्याचं म्हणणं आहे. याला म्हणतात कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. ओके, सीडीटी. मग आता यालाच आपण मराठीमध्ये म्हणतोय भूखंड वहनाचा सिद्धांत. व्यवस्थित समजून घ्या. काय म्हणतात? भूखंड वहनाचा सिद्धांत. आणि या सिद्धांतानुसार अल्फ्रेड वेगनर असं म्हणतोय, याचं नाव काय आहे? याचं नाव आहे अल्फ्रेड, व्यवस्थित समजून घ्या, वेगनर. आणि तो असं म्हणतोय पृथ्वीवर फार पूर्वी एकच खंड होता ज्याचं नाव पॅन्जिया होता, आणि एकच जो होता, ठीक आहे, महासागर त्याच्या सभोवताली, त्याचं नाव पॅथल्सा होतं. याला तो म्हणतो सुपर ओशियन. ठीक आहे. आता सुपर ओशियन म्हणजे याचा अर्थ काय होतोय की एक समुद्र, आणि याला तो सुपर कॉन्टिनेंट म्हणतोय. ओके, क्लिअर. आता भारत जो आहे ना, मग पुढे काय झालं, याला दोन फोर्सेस होत्या. या दोन फोर्सेस मुळे याचं वहन होऊ लागलं. आता कोणकोणत्या दोन फोर्सेस आहे व्यवस्थित समजून घ्या. पहिला, ज्या फोर्सेसचं नाव आहे त्याला म्हणतोय टायडल फोर्सेस. ठीक आहे. टायडल फोर्सेस म्हणजे काय? भरती ओहोटी साठी जे प्रेरक बल असतं, ज्याला आपण म्हणतो पृथ्वी सॉरी सूर्य आणि चंद्राची ग्रॅव्हिटी. सो त्यामुळे काय होतंय, या ठिकाणी सूर्य असेल, ओके, किंवा चंद्र असेल, या दोघांचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे हे खंड एकमेकापासून असे विभक्त व्हायला सुरुवात झाली, वेगवेगळे व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर तो असं म्हणतोय की या पॅन्जियाचे ना सुरुवातीला दोन भाग झाले. ओके, याचे दोन भाग होतात. पहिला भाग जो उत्तरेकडचा, ज्याला त्याने नाव दिलंय अंगारा लँड. काय नाव दिलंय? अंगारा लँड. आणि जो दक्षिणेकडचा म्हणजे दोन तुकडे झाले, मी परत एकदा सांगतोय, पॅन्जियाचे दोन तुकडे झाले. एक झाला अंगारा लँड आणि दुसरा झाला ज्याचं नाव होतं गोंडवाना लँड. आणि या अंगारा आणि गोंडवाना दरम्यान काय झालंय, मधात एक समुद्र निर्माण झाला ज्याचं नाव होतं टेथिस समुद्र, टेथिस सागर. म्हणजे या पॅथलचा सुपर ओशियनचा एक छोटासा भाग. म्हणजे काय झालं असेल, या पॅन्जियाचे दोन तुकडे झाले असेल, वरचा अंगारा लँड, खालचा गोंडवाना लँड, आणि मधात जो होता तो होता टेथिस समुद्र, टेथिस. आपण त्याला टेथिसा सी असं म्हणतोय. ठीक आहे. बघा मी परत एकदा सांगतोय, भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार अल्फ्रेड वेगनर असं म्हणतोय की पृथ्वीवर एक सुपर कॉन्टिनेंट होता ज्याचं नाव होतं पॅन्जिया. त्याच्या सभोवताली एक सुपर ओशियन होतं ज्याचं नाव पॅथल्सा. त्यानंतर यावर दोन फोर्सेस लागले. पहिला फोर्सेस जो होता टायडल फोर्स, ठीक आहे, टायडल म्हणजे काय आहे, सूर्य आणि चंद्र याचं ग्रॅव्हिटी. आणि दुसरा होता ज्याला आपण म्हणतोय सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. काय होत असतं, पृथ्वी स्वतःभोवती रोटेट होतं, त्यामुळे त्याच्यावर काय होतंय, सेंट्रीफ्युगल फोर्स लागतोय. ओके. सो या दोन मुळे काय झालंय, हे खंड एकमेकापासून विभक्त व्हायला सुरुवात झाली. कारण की
याच्या वरच्या प्लेट्स ज्या आहेत त्या तरंगत्या अवस्थेत आहेत. मग ऑब्वियस आहे याचे दोन भाग झाले. वरचा भाग झाला उत्तरेकडे जो गेला तो अंगारलँड किंवा त्याला युरेशिया असं म्हणतोय आपण. लॉरेशिया म्हणतो, सॉरी युरेशिया नाही, लॉरेशिया. आणि खालचा जो भाग आहे तो गोंडवाना. आणि या दरम्यान जो मधातला स्पेस होता तिथे एक समुद्र होता ज्याला टेथिस सागरचं नाव दिलंय. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. चेंज करतोय मी. आता बघा काय झालं होतं की यामध्ये मग सर इथे भारत कुठे होता, तर लक्षात घ्यायचं भारत हा जो भाग होता, आता मी एक व्यवस्थित ड्रॉ करतोय, या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या. समजा याला आपण विषुववृत्त मानू किंवा असं म्हणू याला 23.5 उत्तर कर्कवृत्त. त्यानंतर हे आहे विषुववृत्त. ओके. आणि त्यानंतर हे आहे मकर वृत्त. तुम्हाला माहिती आहे ना ही शून्यवी रेष ज्याला तुम्ही विषुववृत्त म्हणता, विषुववृत्त. त्यानंतर हे 23.5 उत्तर ज्याला तुम्ही कर्कवृत्त म्हणता, आणि ही 23.5 दक्षिण आहे. ओके, याला तुम्ही काय म्हणताय, मकर वृत्त म्हणता. आता व्यवस्थित लक्ष द्या, हे वृत्त आहेत. या वृत्तांच्या संदर्भात सांगायचं झालं तर सुरुवातीला काय झालं की इथे समजा हा आफ्रिका खंड आहे. ओके, ठीक आहे, आफ्रिका खंड आहे. त्यानंतर हा अंटार्क्टिका आहे. इथे हा सर्व अंटार्क्टिका ड्रॉ करतोय. त्यानंतर इथे जो आहे ना इंडिया जो होता ना हा सुरुवातीला मकर वृत्ताच्या खाली होता. ठीक आहे, असं इंडियाची अशी पोझिशन होती. आणि या इंडिया सोबत इथे हा जो होता मादागास्कर होता, सोबत हा श्रीलंका होता. ठीक आहे, मी परत एकदा सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. हा इंडिया आहे. इंडियाची पोझिशन जी आहे ना ही सुरुवातीला हा आफ्रिका खंड आहे, हा अंटार्क्टिका आहे, याच्या दरम्यान होता. आणि हा जो द्वीपकल्पीय भाग दिसतोय कन्याकुमारी, हे सुरुवातीला असं होतंय. आता भारताची मुवमेंट काय आहे, भारत ज्या प्लेटवर आहे त्याला म्हणतात इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. म्हणजे इंडिया आणि ऑस्ट्रेलिया एकाच प्लेटवर आहे, सो त्याला आपण म्हणतो इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. आता ही जी इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे ना ही प्लेट ही उत्तरेकडे सरकत आहे. मग ही प्लेट काय झालं माहितीये का, अँटी क्लॉकवाईज. घड्याळाचा काटा नाही का, घड्याळाचा काटा नॉर्मली असा फिरतोय, तर हे अँटी क्लॉकवाईज आहे, उलट्या दिशेनं. मग हा जो भाग आहे हा असा अँटी क्लॉकवाईज फिरतोय आणि असा उत्तरेकडे फिरत फिरत आज तुम्हाला भारताचा आकार जो आहे ना हा भारताचा आकार अशा प्रकारे दिसतो ना असा. कळालं का? हा मॅप व्यवस्थित नाही निघाला पण समजून घ्या की भारतीय प्लेट ही अँटी क्लॉकवाईज, बघा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरते. म्हणून सांगायचं की इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट ही जी आहे ना ती कशी फिरत आहे, तर ही अँटी क्लॉकवाईज. ओके, आणि अँटी क्लॉकवाईज फिरून कोणत्या दिशेकडे जात आहे, तर ती उत्तरेकडे जाते. उत्तरेकडे जाते. क्लिअर? दोन गोष्टी क्लिअर झाल्या. मग मला सांगा भारत पूर्वी कशाचा भाग होता, भारत पूर्वी हा गोंडवाना लँडचा भाग होता. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतीय प्लेट ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट ही अँटी क्लॉकवाईज उत्तरेकडे सरकत आहे. जो भारत कधीतरी मकर वृत्ताच्या खाली होता तो आज तुम्हाला कर्कवृत्ताच्या म्हणजे कर्कवृत्त भारतातून पास झालेले दिसते. क्लिअर? हा झाला तुमचा महत्वाचा मुद्दा. क्लिअर? चला स्क्रीनशॉट करून घ्या, मी बाजूला होतोय. आता बघा, आता महत्वाच्या आणखी एका मुद्द्याकडे जाऊया की पृथ्वीचे ना 4 गोलार्ध आहे, तुम्हाला माहिती आहे. जसं की अक्षवृत्तामुळे म्हणजे या शून्य अक्षरवृत्तामुळे ज्यालाच आपण कर्कवृत्त म्हणतोय, याच्यामुळे पृथ्वीचे 2 गोलार्ध झाले. हा झाला उत्तर गोलार्ध आणि हा झाला दक्षिण गोलार्ध. तसंच पृथ्वीवर ठीक आहे जे उभ्या रेषा आहेत त्यांना तुम्ही रेखावृत्त म्हणता. आणि या शून्य रेषेमुळे पृथ्वीचे 2 गोलार्ध झाला. हा जो झाला हा पश्चिम गोलार्ध आहे, पश्चिमेकडे आहे. आणि हा झाला पूर्व गोलार्ध. कारण की नकाशाची वरची बाजू नेहमी उत्तर दिशा असते, तर खालची बाजू दक्षिण दिशा असते. उत्तरेकडे जर तुम्ही तोंड करून असाल, तुमचं मुख करून असाल, तर तुमच्या उजव्या हाताला पूर्व दिशा राहते. क्लिअर? आता भारत जो आहे, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की या ठिकाणी ना अशा 3 रेषा आपण ड्रॉ करू. ओके, ठीक आहे, बघा लक्ष द्या. ही 23.5 कर्कवृत्त आणि ही 23.5 मकर वृत्त. तर भारताचं जे स्थान आहे, तुम्हाला भारताचं स्थान कुठं दिसतंय, भारताचं स्थान तुम्हाला दिसतंय या ठिकाणी. बघा व्यवस्थित आहे ना भारत इथे. सो या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, भारत. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की सर जर भारताचं स्थान तुम्ही बघितलंय, ठीक आहे, तर भारताचं स्थान तुम्हाला पृथ्वीवर भौगोलिक दृष्ट्या आपण कोणत्या गोलार्धात दिसतो, उत्तर पूर्व गोलार्धात. म्हणजे उत्तरेच्या पूर्व गोलार्धात म्हणू शकतो आपण. क्लिअर ना? बरोबर? बघा आहे का, हा वरचा भाग उत्तर, ठीक आहे, हा जो आहे हा उत्तर पूर्व गोलार्ध.
सो भारत हा तुम्हाला पूर्व गोलार्धामध्ये दिसतोय. आता जर तुम्ही आशियाचा अभ्यास केलाय तर तुम्हाला ना आशिया खंड हा असा दिसतोय. ओके, असा. सो बघितलं तर तुम्हाला दक्षिण आशियाई देश दिसतो भारत. क्लिअर? कारण की हा आशियाचा दक्षिण भाग आहे. म्हणून तुम्ही सांगू शकता की भारत हा भौगोलिक दृष्ट्या पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. आणि जर खंड म्हटलं कोणत्या खंडात आहे तर आशिया खंडात आहे, जो जगातील सर्वात मोठा खंड आहे. आशिया खंडामध्ये भारत कोणत्या दिशेला आहे? दक्षिण आशियाई देश आहे. कुठे येतोय? दक्षिण आशियाई देश. क्लिअर? एक एक स्थान बघतोय जे परीक्षेच्या दृष्टीने सर्वात इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? समजलं का? भारत फार पूर्वी कशाचा भाग होता? तर तो होता गोंडवानाचा भाग. ठीक आहे. त्यानंतर भारतीय प्लेट, इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे जी अँटी क्लॉकवाईज उत्तरेकडे सरकत आहे. त्यानंतर भौगोलिक दृष्ट्या भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि आशियाच्या दक्षिण भागात आहे. इथपर्यंत क्लिअर झालंय? ओके, चला. आता पुढच्या मुद्द्याकडे जातोय. पुढचा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. तो आपण ज्याला आपण म्हणतोय, आपल्या टॉपिकचं नाव आहे राजकीय व प्रशासकीय भूगोल. काय नाव आहे? राजकीय व प्रशासकीय भूगोल. क्लिअर? माझ्यासोबत नोट्स ड्रॉ करायचे. ओके, आणि हे लेक्चरचा तुम्हाला खरंच फायदा होत आहे का हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. ठीक आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. क्लिअर? ओके, चलो. आता बघा व्यवस्थित. राजकीय आणि प्रशासकीय भूगोल. तर सर्वात पहिले आपण काय करूया की भारत जो आहे या भारताचा अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार बघून घेऊया, ज्यावर तुम्हाला प्रश्न येतात. ओके, आता एक लक्षात ठेवायचं, भारताचा सर्वात पहिले 4 कोणते टोक आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. एक लक्षात घ्या, हा जो भाग आहे हा सध्या भारतामध्ये नाहीये, तर याला आपण पीओके म्हणतो. ठीक आहे. आणि या पीओके मधल्या सर्वात वरचं जे गाव आहे, ज्या गावाचं नाव आहे इंदिरा कॉल. काय नाव आहे? इंदिरा कॉल. आणि या इंदिरा कॉललाच आपण काय म्हणतो? दप्तर. दप्तर. ठीक आहे. त्यानंतर भारताची जी मेन लँड आहे, मुख्य भूमी, याचा सर्वात दक्षिणेकडील गाव आहे ज्याचं नाव आहे कन्याकुमारी. गाव म्हटल्यापेक्षा आपण स्थान म्हणू शकतो. कोणतं आहे? कन्याकुमारी. शांततेत समजून घ्या. ज्या स्पीडने मी शिकवतो ना त्या स्पीडने समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला आकलन होईल. त्यानंतर सर्वात पूर्वेकडील गाव आहे ज्याचं नाव आहे गौर मोठा किंवा घुमर मोठा असं म्हणतो तुम्ही. सौराष्ट्रमध्ये आहे, गुजरातमध्ये. बघा, इंदिरा कॉल आहे लडाख मध्ये. ठीक आहे. त्यानंतर गौर मोठा आहे गुजरातमध्ये. कन्याकुमारी आहे तमिळनाडू मध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथे जे आहे या गावाचं नाव आहे किबिथू. काय नाव आहे? किबिथू. आणि किबिथू कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. क्लिअर? हे भारताचे 4 टोक झाले. आणि जर तुम्हाला भारताच्या दक्षिणेला विचारलंय, मी काय सांगतोय मुद्द्यावर लक्ष द्या, भारताच्या अति दक्षिणेकडे विचारलंय, तर अति दक्षिणेकडे जे सांगायचं ना ते ऑबियस मेन लँडला जर म्हटलं तर कन्याकुमारी. मात्र तसं जर बघितलं तर हे आहे इंदिरा पॉइंट. काय नाव आहे? इंदिरा पॉइंट. जे कुठं असेल ऑबियस? ठीक आहे. जे ऑबियस तुम्हाला अंदमान निकोबार मध्ये दिसतंय. आणि याचा विस्तार आहे 6°45'मध्ये. क्लिअर? म्हणजे 6व्या रेषेवर ते आहे. म्हणून तुम्हाला जर विचारलंय की भारताचे 4, ठीक आहे, नदर्न मोस्ट, सदर्न मोस्ट, ठीक आहे, ईस्टर्न मोस्ट आणि वेस्टर्न मोस्ट पॉइंट जर विचारले तर तुम्हाला हे 4 सांगता येतील. क्लिअर? आता व्यवस्थित लक्ष द्या. आता काही मुद्द्यांकडे आपण लक्ष देऊया. ठीक आहे, व्यवस्थित बघा. सर्वात पहिले आपण बघितलंय की भारत फार पूर्वी हा कशाचा भाग होता? गोंडवाना लँड. गोंडवाना भूमीचा. सुरुवातीला भारत मकर वृत्ताच्या खाली होता. आज भारतातून तुम्हाला काय दिसतंय? असं कर्कवृत्त पार झालेलं दिसतंय. म्हणून जर तुम्हाला विचारलंय भारतामधून कोणती रेषा गेली आहे तर कर्कवृत्त. आणि तुम्हाला माहित आहे कर्कवृत्ताचा जो खालील भाग असतो, ठीक आहे, म्हणजे 0 ते 23.5 दरम्यान जो भाग असतो त्याला म्हणतात उष्ण कटिबंध. उष्ण कटिबंध. आणि 23.5 ते 66.5 दरम्यान जो असतो त्याला म्हणतात समशीतोष्ण कटिबंध. तर आता एक लक्षात ठेवायचं, भारत आयडियली हा कोणत्या कटिबंधात येतो? उत्तर भारत जो आहे हा तुम्हाला दिसतोय समशीतोष्ण कटिबंधामध्ये आणि दक्षिण भारत दिसतो उष्ण कटिबंधामध्ये. तरीही आपण भारताचा हवामान प्रकार हा नेहमी उष्ण कटिबंध का सांगतो याचं व्यवस्थित मेकॅनिझम समजून घ्या. मेकॅनिझम हे आहे की भारताच्या उत्तरेला तुम्हाला दिसते हिमालय रेंजेस आहे ना, हिमालया.
सो हा हिमालय जो आहे ना, हा भारताला एका प्रोटेक्टेड वॉल प्रमाणे काम करतोय. कारण की समशीतोष्ण कटिबंध कसा बनत असतो, जेव्हा सायबेरियाचे थंड वारे हे जर भारतात प्रवेश केला असता, तर मग काय झालं असतं, मग इथं समशीतोष्ण भाग बनला असता. पण एक लक्षात ठेवायचं, हे सायबेरियाचे जे वारे आहेत, ठीक आहे, कुठून येणारे, सायबेरियावरून येणारे. सो सायबेरियावरून येणारे थंड जे वारे आहेत, हे थंड वारे भारतात काय होतात, हा जो हिमालय आहे या हिमालयाला अडवले जातात. आता ऑब्विस आहे, जर हिमालयाला जर अडविले जात असतील, ठीक आहे, तर ऑब्विस आहे की या ठिकाणी काय अडवले जातात. आणि अडवले जात असतील तर ऑब्विस आहे, काय ऑब्विस आहे इथं, की भारतात समशीतोष्ण कटिबंध बनत नाही, तर उष्णच राहतो. कारण की तुम्हाला माहिती आहे ना, आपण एखाद्या रूम मध्ये आहोत आणि रूम मध्ये समजा आपण जर खिडकीच्या काचा वगैरे बंद केल्या, खिडक्या बंद केल्या, घराचं दार वगैरे बंद केलं, तर ऑब्विस आहे बाहेरची गरम हवा आतमध्ये येणार नाही, आतमधला भाग थंड राहील. किंवा आतमध्ये उष्णता असेल तर बाहेरची थंड हवा येणार नाही, आतमधला भाग जो आहे हा काय राहील, त्या ठिकाणी गरमच राहील. अशा प्रकारे लॉक. परत एकदा, भारत गोंडवाना भूमीचा भाग आहे. त्यानंतर भारत हा आयडियली जर म्हटलं, दक्षिण भारत हा उष्ण कटिबंधात, उत्तर भारत समशीतोष्ण, पण भारतात आजही तुम्हाला उष्ण कटिबंधीय हवामान दिसते. का? कारण की सायबेरियावरून येणारे थंड वारे हे कशाला अडवले जातात, तर हे हिमालय पर्वत रांगेला वाढवले जातात. कारण तो भिंतीसारखा उभा आहे, सर्वोच्च उच्च आहे. त्यानंतर जर आपण पृथ्वीवर स्थान बघितलं, तर भारत पृथ्वीवर हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कोणत्या गोलार्धात? उत्तर पूर्व गोलार्धात आहे. व्यवस्थित मेन्शन करून घ्या, टिपून घ्या सर्व पॉइंट. त्यानंतर जर भारताचं तुम्हाला स्थान विचारलं, तर भारत हा तुम्हाला कुठं दिसतोय, आशिया खंडात. एक मिनिट, आशिया खंडात दिसतोय आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये दिसतोय. क्लिअर? आणि भारतातून काय आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजेच कर्कवृत्त पार झाला आहे. काय होते या ठिकाणी, कर्कवृत्त पार होते. पार होते याचा अर्थ होते पास. ओके, क्लिअर इथपर्यंत. भारताचा सदर्न मोस्ट पॉइंट जो आहे कन्याकुमारी मेनलँडला, आणि तसं जर बघितलं इंदिरा पॉइंट 6:45 ला. त्यानंतर इंदिरा कॉल लप्तार लडाख मध्ये, जो सध्या पीओके मध्ये येतोय, गौर मोठा किंवा घुमर मोठा गुजरात मध्ये, आणि किबिथू जे आहे ते अरुणाचल प्रदेश. स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, क्लिअर. चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा हा आहे, ठीक आहे, पुढचा मुद्दा काय म्हणतोय आपला, व्यवस्थित लक्ष द्या, की भारताचा हा कॉर्डिनेट्स काय, कॉर्डिनेट्स म्हणजे भारताचा अक्षांश आणि रेखांश विस्तार काय आहे. क्लिअर? तर चला लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. हा. भारताचा तुम्हाला मेन लँडला विस्तार मी तुम्हाला सांगितलाय, की हा जर इंदिरा पॉइंट असेल तर याचा 6:45 आहे. पण आपण काय करत असतो, हा झाला मेन लँड सोडून, म्हणजे अंदमान निकोबार मध्ये. पण मेन लँडला जर बघितलं, तर तुम्हाला असं दिसेल की भारताचा विस्तार हा तुम्हाला 8°4', ठीक आहे, म्हणजे 8'4" म्हणतात, ते 37°6'. कळालं? आणि ऑब्वियस भारत कोणत्या गोलार्धात आहे, तर उत्तरेला. म्हणून भारताचा अक्षवृत्तीय विस्तार हा 8°4' उत्तर ते 37°6' उत्तरेला आहे. म्हणजे कन्याकुमारीचं स्थान हे आहे आणि किबिथूचं हे आहे. त्यानंतर भारताचा जर रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला विचारला, तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार तुम्ही या प्रकारे सांगाल, की भारत हा इथे 68°7 रेखावृत्त पूर्व गोलार्धात आहे ना, सो पूर्व. तर इथे 97:24 किंवा 97:25 वाचलं तरी चालतंय. 25 मिनिट पूर्व गोलार्धात आहे. ओके, सो अशा प्रकारे झालंय का, क्लिअर? हा भारताचा झाला अक्षांश आणि रेखांश विस्तार. म्हणून बघा, लक्ष द्या, भारताचा जर तुम्हाला अक्षांश विस्तार, अक्षांश म्हणजे आडवा विस्तार, तर तो आहे 8°, ठीक आहे, 4' ते 37°7', 6' सॉरी, 6' उत्तर गोलार्ध. आणि जर भारताचा रेखांश विस्तार तुम्हाला विचारलाय, तर रेखांश विस्तार काय सांगायचा, तो म्हणजे 68.7, ठीक आहे, ते 97:25 किंवा 24, 97:25 म्हटलं तरी चालतंय. ओके, 25 पूर्व गोलार्ध. क्लिअर? म्हणजेच तुमच्या एक लक्षात येईल, की भारतात ना ज्या आडव्या रेषा आहेत, तर ह्या 29 रेषा आहेत. क्लिअर? बघा, 37 - 8 किती रेषा गेल्या असतील भारतात? भारतात ना
तुम्हाला दिसतात अक्षरेषा किती गेल्या आहेत, तर तुम्ही सांगायचं भारतात अक्षरेषा आहेत 29 गेलेल्या आहेत, बरोबर. कारण की 8व्या रेषेपासून 37 म्हणजे 29 रेषा असतीलच ना. 9, 10, 11, 12 असं. आणि 68, 97 जर वजाबाकी केली तर तुम्हाला रेखा सुद्धा म्हणजे रेखावृत्त जर बघितले तर तुम्हाला ते किती दिसतात, 29 दिसतात. याचा अर्थ काय होतोय, याचा अर्थ हा होतोय की भारताचा अक्ष आणि रेखांश विस्तार हा काय आहे, समान आहे. कारण की दोन्ही रेषा भारतातून किती पार झाल्या आहेत, तर त्या तुम्हाला 29 रेषा पार झालेल्या दिसतात. क्लिअर? गेटिंग माय पॉइंट? व्यवस्थित, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता दुसरं बघूया आपण, की भारतामध्ये एकूणात रेखा हा विस्तार बघितलाय. आता भारताची लांबी बघू. बघा, भारताची तुम्हाला पूर्व पश्चिम लांबी कमी दिसते, बरोबर ना. भारत असा जास्त दिसतोय ना. भारत असा 2933 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? भारत पूर्व पश्चिम 2933 किलोमीटर, 2933 किलोमीटर. मात्र भारत जर तुम्ही असा इथून इथे बघितला, ठीक आहे, इथून असा, तर तो 3214 किलोमीटर दिसेल. किती? 3214 किलोमीटर. हा 3214 आहे. ओके. म्हणून तुम्हाला विचारला जाईल की भारताची जर तुम्हाला पूर्व पश्चिम लांबी विचारली, पूर्व पश्चिम लांबी, तर ती सांगायची 2933. ओके. आणि भारताची उत्तर दक्षिण लांबी जर म्हटलं, ठीक आहे, तर ती किती सांगायची? ती सांगायची 3214. आणि एक लक्षात ठेवायचं, जर म्हटलं तर कन्क्लुजन हेच असेल की उत्तर दक्षिण लांबी, उत्तर दक्षिण लांबी ही, ठीक आहे, उत्तर दक्षिण लांबी ही कोणापेक्षा जास्त आहे? पूर्व पश्चिम पेक्षा कशी आहे? जास्त. क्लिअर? असे कन्क्लुजन तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. सो सर्व कन्क्लुजन वर तुम्ही फर्म पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात? समजलंय? चल, आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. इथपर्यंत कळालं असेल. आपण सर्व पॉइंट बघितले, त्याच्यानंतर भारताचा अक्षांश आणि रेखांश विस्तार बघितला, व्यवस्थित बघून घ्या. क्लिअर झालंय? चल, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा असा आहे की भारतातील आपण सर्वात उंच पॉइंट बघू. ठीक आहे. आणि भारतातील सर्वात जो काय म्हणतोय स्मॉलेस्ट बिंदू म्हणजे आपण काय म्हणतो खोल बिंदू आहे तो बघू. तर बघा, भारत जर तुम्ही बघितलंय, तर भारतात अशी एक पर्वत रांग आहे ज्याला तुम्ही म्हणताय की काराकोरम रेंज आहे भारतात, म्हणजे ट्रान्स हिमालयामध्ये. आणि भारताचा सर्वात खालचा बिंदू, सर्वात खोल पॉइंट, आपण मुद्दा काय शिकतोय, भारतातील सर्वात उंच, एक मिनिट फक्त, भारतातील सर्वात उंच बिंदू, तर सर्वात उंच आहे ज्याचं नाव आहे गॉडविन ऑस्टिन किंवा केटू. ओके. आणि केटू कोणत्या रेंज मध्ये आहे? केटू आहे काराकोरम. लक्षात ठेवायचं ना. हे बघा, हा काचा क, के आणि कोरमचा के. सो काराकोरम, केटू, दोन वेळा के. काराकोरम हा आहे 8611 मीटर. किती? 8611. म्हणून सर्वात भारतातला सर्वात उंच पॉइंट कोणता आहे? केटू सांगायचा. सध्या जो पीओके मध्ये आहे, भारतात नाहीये, म्हणजे भारताचाच भाग आहे, सध्याच्या भारतात नाहीये. ओके. आणि सर्वात खोल जो बिंदू आहे, जर विचारलंय भारतातील सर्वात खोल पॉइंट कोणता आहे, तर त्याचं नाव आहे कुट्टनाड. काय नाव आहे? कुट्टनाड. आणि कुट्टनाड कुठे आहे? तर कुट्टनाड हे तुम्हाला -2.2 मीटर दिसतं, म्हणजे समुद्र सपाटीपेक्षा 2 मीटरने खोलात आहे. आणि ते कुठे आहे असं विचारलं तर ते सांगायचं केरलामध्ये. म्हणून लक्षात ठेवायचं बाळांनो, की भारतातला सर्वात उंच पॉइंट आणि सर्वात जो लोवेस्ट पॉइंट दिसतोय तो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. आला? काही मुद्दे क्लिअर झाले? ठीक आहे, चला स्क्रीनशॉट करून घ्या, किंवा याची पीपीटी मी तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे भगीरथ आय एस अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी. क्लिअर झाले? चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी भारतातून कर्कवृत्त कुठून पार झाला आहे. ओके. तर आपण काय करूया, ठीक आहे. चल, आपला मुद्दा आहे अभ्यासाचा की भारतातून कर्करेषा कुठून पार झाली. तर एक लक्षात ठेवायचं, कर्करेषेने भारतात काय केलं आहे, भारताची समांतर दोन भाग केले आहेत, दोन त्रिकोणामध्ये कापलं आहे. ठीक आहे.
तर वरचा भाग उत्तर आणि खालचा दक्षिण. असं म्हणतो ना, उत्तर भारत, दक्षिण भारत असं. तर बघा, भारतातून जी 23.5 उत्तर रेषा आहे, 23.5 डिग्री उत्तर रेषा आहे. या रेषेलाच आपण काय म्हणतोय? कर्कवृत्त म्हणतात. काय म्हणतात? कर्कवृत्त. आणि एक लक्षात ठेवायचं, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. तर भारतातून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कोणकोणत्या राज्यामधून पार झाला आहे, असा तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन येऊ शकतो. तर बघा, सर्वात पहिले भारतातून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पार होतोय तो म्हणजे गुजरात. त्यानंतर सर्वात कमी प्रमाणात तो म्हणजे राजस्थान. लक्षात ठेवायचं, तुम्हाला सर्वात जास्त किंवा सर्वात कमी विचारल्या जाईल. सो राजस्थान मध्ये ना सर्वात कमी लांबी आहे कर्कवृत्ताची. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतंय ते म्हणजे मध्य प्रदेश. आणि एक लक्षात ठेवायचं, मध्य प्रदेश मध्ये सर्वाधिक आहे. जर तुम्हाला विचारलंय सर्वात लांब किंवा सर्वात जास्त लांबी कुठे आहे, तर सर्वात जास्त लांबी ही तुम्हाला दिसते मध्य प्रदेश. त्यानंतर तुम्हाला दिसते छत्तीसगड. ओके, छत्तीसगड. त्यानंतर तुम्हाला दिसते झारखंड. क्लिअर. बघा काय काय सांगतोय, गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतंय पश्चिम बंगाल. त्यानंतर त्रिपुरा. ओके, आणि मग आहे तो म्हणजे मिझोराम. सो भारतातून तुम्हाला 8 राज्यामधून काय दिसतंय, 8 राज्यांमधून कर्करेखा पार झाली दिसते. गुजरात आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर राजस्थान आहे 2 क्रमाने. त्यानंतर मध्य प्रदेश 3, छत्तीसगड 4, झारखंड 5, वेस्ट बेंगॉल 6, त्रिपुरा 7 आणि मिझोराम 8. अशा प्रकारे 8 ठिकाणांहून दिसते. आता महत्वाचा मुद्दा आहे की सर, ही रेषा पार झाली आहे तर कोणकोणत्या राजधानीवरून गेली आहे. तर लक्षात ठेवायचं, झारखंडची राजधानी रांची. ओके, बघा लक्ष द्या, झारखंडची जी राजधानी आहे ना ती रांची आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की या ठिकाणी तुम्हाला दिसेल ते म्हणजे भोपाळ. ठीक आहे, या 2 ठिकाणाहून गेलेली दिसते एक्झॅक्टली. सो त्यामुळे तुम्ही असं सांगू शकता. म्हणून जर तुम्हाला कर्करेषेच्या संदर्भात प्रश्न आले तर तुम्ही या प्रकारे ते टॅकल करू शकता. ओके, स्क्रीनशॉट करून घ्या. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तुम्हाला माहितीये की जगाची जी मध्यान्ह रेषा आहे, ठीक आहे, असं तुम्हाला माहितीये की ही समजा गोलार्ध आहे. ठीक आहे, आणि जगाची वेळ ठरवण्यासाठी आपण जगाची जी टाइम ठरवला आहे, हा जगाचा टाइम ठरवला आहे ग्रीनविच वरून. म्हणजे जर तुम्हाला विचारलंय की जागतिक जी रेषा आहे ज्याला काय म्हणतो टाइम, तो ठरवला आपण ग्रीनविच वरून. आणि जगाची वेळ ही जीएमटी ठरते. जीएमटी म्हणजे काय, ग्रीनविच मेरिडियन टाइम. ओके, समजून घ्यायचं की इथं ना 12 वाजले असं कन्साइडर केलं, ठीक आहे, तर इथून रेषा चालू असतात. आणि ही जी आहे ना ही शून्य रेखा वृत्त आहे. मग शून्य रेखा वृत्त आहे तर जगाची वेळ ही जीएमटी वरून ठरवल्या जाते. ठीक आहे. आता इंडियामध्ये जर तुम्ही बघितले ना तर इंडियाची जी रेषा आहे ज्याला आपण काय म्हणतो इंडियन स्टँडर्ड टाइम, ही इंडियन स्टँडर्ड टाइम ही ठरवली आहे 82.5 रेषेवरून. किती, 82.5 रेषेवरून. आता एक लक्षात ठेवायचं, समजा याला ना 82 डिग्री 30 मिनिट असं वाजतात, 50 नाही वाजत, कारण की मिनिट 60 असतात, 60च्या निम्मे 30 होतात. सो 82.5 रेषावरून भारतीय वेळ ठरवली. आता का ठरवली आहे त्याचं कारण मी तुम्हाला समजून सांगेल, डोंट वरी. तर लक्षात घ्या, इंडियन स्टँडर्ड टाइम हा जो आहे या जीएमटी पेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. म्हणजे जर इथं रात्रीचे 12 वाजले असतील तर इथं पहाटे 5:30 वाजले असतील. इथे दुपारी 12 वाजले असतील तर इथं दुपारी म्हणजे सायंकाळचे 5:30 वाजले असतील. म्हणजे लक्षात ठेवायचं की इंडियन स्टँडर्ड टाइम ही जीएमटी पेक्षा 5.5 तासाने काय आहे, पुढे आहे. आता का बरं सर 5:30? कारण की एक लक्षात ठेवायचं, 2 रेखावृत्ता 4 मिनिटाचं अंतर असतं. ठीक आहे, म्हणजे सूर्याला 0 वरून 1 रेखावृत्तावर चमकायला 4 मिनिटं लागतात. मग मला सांगा किती रेषा आहेत, 82 रेषा आहेत. 82 गुणिले 4 किती मिनिटं होतील, 4 दोन्ही 8, 8 चूक 32, 328. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मग आहे अर्धी रेषा. आणि 0.5 गुणिले 4 जर केलं तर किती उत्तर येईल, 2 येईल. सो 2. म्हणून ना भारतीय वेळ ही 330 मिनिटांनी पुढे आहे. 330 मिनिट म्हणजे किती तास होतात, 5.5 तासांनी पुढे आहे. म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतोय की भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे, तर 5.5. का बरं, कारण भारतीय प्रमाण वेळ हे 82.5 वरून ठरवली आहे. आता लगेच तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे की सर, भारतीय प्रमाण वेळ ही जी आहे
ठीक आहे. एक मिनिट. भारतीय प्रमाण वेळ ही 82.5 वरूनच का ठरवली सर, याचं काय कारण आहे? ठीक आहे. म्हणजे स्वप्न पडलं होतं का इंग्रजांना की 82.5 वरून ठरवायचं? तर नाही. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं आहे, की असा हा भारताचा विस्तार आहे. आय होप तुम्ही हे लेक्चर एन्जॉय करत असाल. लेक्चर बद्दल नक्की फीडबॅक कळवा. ठीक आहे. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन नोट्स वगैरे सर्व प्रोव्हाइड केले असतात. ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. क्लिअर? लिंक त्याची. बघा, भारताची जी रेखावृत्तीय विस्तार आहे, हा किती आहे बाळांनो, सांगा बरं मला. भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा तुम्हाला दिसतोय म्हणजे या गौर मोठापासून तर कुठपर्यंत, किबितूपर्यंत. तर हा तुम्हाला दिसतोय सर 68°7 पूर्व ते 97°25 पूर्व. मग मला सांगा, समजा भारतातून किती रेषा गेल्या आहेत? 29 रेषा गेल्या आहेत. मी तुम्हाला आधी सांगितलं एका रेषेमध्ये 4 मिनिटाचा अंतर होतो. मग भारतातून जर 29 रेषा गेल्या असतील, 29 गुणिले 4, ठीक आहे, 9 चूक 36, 6, ठीक आहे, इथे 3, 4 दोन्ही 8 आणि 3 11, 116 आणि काही पॉइंटचे, सो 2 मिनिटं हे होतात. सो भारतात ना, हे जे दोन टोक आहेत, या दोघांमध्ये किती मिनिटाचा फरक आहे माहितीये का? 118. म्हणजे इथं जर सूर्योदय 4 ला होत असेल तर इथं 6 ला होतो, इथं 6 ला होत असेल तर इथं 8 ला. कारण की अप्रॉक्स मध्ये भारताच्या दोन टोकांमध्ये किती तासाचं अंतर आहे? 2 तासाचं. मग 2 तासाचं अंतर असेल तर समजा फॉर एक्झाम्पल आज तक असेल किंवा डीडी नॅशनल असेल, यांना बातम्या दाखवायच्या आहेत किंवा काही, तर मग भारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेळ असते. म्हणून भारतात एक वेळ ठरवण्यासाठी आपण काय केलंय, की एक मध्य साधला. आणि या दोघांचाही जर मध्य तुम्ही साधला, या दोघांची सरासरी काढून जर बरोबर मिडला आले, तर बरोबर तुम्हाला 1 तास इथे आणि 1 तास इथे अंतर दिसतंय. आणि ते अंतर किती बसतंय? 30.5 रेषा. म्हणून समजलं का? अर्ध भारत या साईड नाही, अर्ध भारत या साईड नाही. आणि भारतात टाइमची काय करण्यासाठी, युनिफॉर्मॅलिटी आणण्यासाठी आपण इंडियन स्टँडर्ड टाइम हा कुठून ठरवलाय? 82.5. सर ही रेषा कुठून स्टार्ट होते? तर लक्षात ठेवायचं, किल्ला आहे ज्याचं नाव आहे शंकरगड किल्ला. काय नाव आहे? शंकरगड किल्ला आहे. कुठे आहे? नैनी मध्ये. नैनी कुठे आहे? मिर्झापूर मध्ये. आणि मिर्झापूर कुठे आहे? तर मिर्झापूर आहे ते म्हणजे यूपी मध्ये. म्हणून तुम्हाला विचारलं जाईल इंडियन स्टँडर्ड टाइम ही कुठून ठरवण्यात आली आहे? तर सिम्पली सांगायचं, शंकरगड किल्ला, नैनी, मिर्झापूर. का बरं? त्याचे कारण मी तुम्हाला सांगितले. ओके, ठीक आहे. चला स्क्रीनशॉट करून घ्या. पुढे जाऊया बाळांनो. पुढचा मुद्दा हा आहे की सर, जशी कर्करेषा कुठून तरी पारित होते, ठीक आहे, तशी ही 82.5 रेषा कुठून पारित होते? बरोबर ना? कोणत्या तरी राज्यातून जातच असेल ना. जसं मी तुम्हाला सांगितलं यूपी मधून गेली, तर उभी आहे, तर ऑब्वियस आहे कोणत्या तरी राज्यातून गेली असेल. मग आता कोणतं राज्य आहे ते बघून घ्या. ओके, मॅप कडे दुर्लक्ष करा. कुठे कुठे थोडा लहान दिसतोय, कुठे मोठा. ठीक आहे, फक्त तुमच्या टर्म तुम्हाला क्लिअर करायचे. तर बघा, लक्ष द्या, ही जी रेषा आहे याला काय म्हणतोय? 82.5 रेषा. आणि 82.5 रेषा, ठीक आहे, ऑब्वियस पूर्व गोलार्धात आहे आणि हीच आपली इंडियन स्टँडर्ड टाइम आहे. आणि हे इंडियन स्टँडर्ड टाइम रेषा ही 5 राज्यांमधून पारित होते. कोणते 5 राज्य? व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, पहिलं राज्य आहे ज्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश. क्लिअर? दुसरं राज्य आहे मध्य प्रदेश. दुसरं राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. व्यवस्थित हा. त्यानंतर तिसरं राज्य आहे छत्तीसगड. व्यवस्थित काही मुद्द्यांकडे आपल्याला फोकस करायचा आहे. एक मिनिट फक्त. ठीक आहे, त्यानंतर आहे ओडिशा. चौथं राज्य ओडिशा आहे. आणि 5वं राज्य आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश. काय आहे? 5वं आंध्र प्रदेश. क्लिअर? म्हणजे तुम्हाला असं दिसेल 82.5 रेषा ही 5 राज्यातून, कर्कवृत्त 8 राज्यातून, 82.5 रेषा ही 5 राज्यातून झाली आहे. आता इथं एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की 2 राज्य अशी आहेत, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, 2 राज्य अशी आहेत की ज्यामधून 23.5, ठीक आहे, 23.5 रेषा जी आहे म्हणजे कर्कवृत्त सुद्धा पार होतंय. ओके, आणि इथे 82.5 रेषा, ठीक आहे, ही सुद्धा पार होते.
ज्याला काय म्हणतो इंडियन स्टँडर्ड टाइम. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते असं कोणतं आहे की ज्या राज्यांमधून दोन्ही रेषा पार झाल्या आहेत. आता आणखी एक प्रश्न तुम्हाला जो विचारला जाऊ शकते कदाचित, तर लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर 23.5 रेषा, ठीक आहे, ही 23.5 रेषा, ठीक आहे. आणि त्यानंतर एक रेषा आहे, ओके, हा, ही रेषा आहे. तर ही रेषा आहे ती म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम 82.5 रेषा. क्लिअर, म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम आणि हे कर्कवृत्त. तर हे कुठेतरी एकत्र येतच असेल ना बाळांनो, कुठेतरी छेदत असेल ना. मग ते कुठं छेदतंय असा प्रश्न जर विचारलं तर तुम्हाला माहित आहे एक गुरु घासीदास नॅशनल पार्क तुम्हाला माहिती आहे, नाव ऐकलं ना, गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क, ठीक आहे. आणि हा कुठे आहे, हा आहे छत्तीसगड मध्ये. सो तुम्हाला जर प्रश्न विचारलाय तर ह्या रेषा एकमेकांना कुठे छेदतात तर सांगायचं ते म्हणजे गुरु घासीदास नॅशनल पार्क. आय होप हा नवीन मुद्दा तुम्हाला शिकायला मिळाला असेल. क्लिअर झालंय का? एकदम क्लिअर झाला. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. पुढचा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. पुढचा मुद्दा हा आहे की सर भारताचं मग क्षेत्रफळ किती आहे. तर बघा भारताचा जो तुम्हाला संपूर्ण एरिया दिसतोय, ठीक आहे. आता इंडिया बद्दल काही फॅक्ट्स आपण बघूया. पहिला फॅक्ट हा बघितला आपण की इंडियाचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 32,87,263 किलोमीटर स्क्वेअर. याचा अर्थ होतोय 32,87,263. आणि जर तुम्ही वर्ल्ड मध्ये बघितलं तर ठीक आहे, वर्ल्ड मध्ये तो बाय एरिया आपली 7th रँक आहे. सर्वात पहिले रशिया असेल, कॅनडा असेल, चायना असेल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अमेरिका असेल, ब्राझील असेल, ऑस्ट्रेलिया असेल आणि भारत जो आहे हा तुम्हाला भारत 7व्या रँकला दिसतो. आणि तुम्ही जर बघितलंय तर जगाच्या 2.42% किती, 2.42% एरिया हा इंडियाकडे आहे. फार कमी क्षेत्र इंडियाकडे आहे पण लोकसंख्या मात्र तुम्हाला 20%च्या जवळपास दिसते. बघा इंडियाचं क्षेत्रफळ 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. वर्ल्डच्या 7 नंबरचा एरिया आपल्याकडे आहे 2.42%, 7वा मोठा दिसतोय, ठीक आहे. जर भारताची पॉप्युलेशन तुम्हाला विचारली तर आजच्या घडीला भारताची पॉप्युलेशन हे तुम्हाला 145 कोटी दिसेल. म्हणजे जर अप्रॉक्स मध्ये बघितलं, मी अप्रॉक्स सांगतोय बरं कारण की अजून अहवाल तसे यायचे आहेत. अप्रॉक्स मध्ये तुम्हाला जगाच्या 20 to 21% किंवा 20%, नियर अबाउट 20% इतकी पॉप्युलेशन आपल्याकडे. एरिया फक्त 2% आणि लोकसंख्या ही तुम्हाला काय दिसते या ठिकाणी दिसते. क्लिअर. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की मग सर भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे सर्वात कमी क्षेत्रफळ वाले कोणते आहे. तर बघा इंडियामध्ये तुम्हाला सर्वात जास्त क्षेत्रफळाची जे राज्य दिसतात, नंबर 1 ला दिसते राजस्थान, ठीक आहे. नंबर 2 ते तुम्हाला दिसतंय मध्य प्रदेश एमपी आणि 3 नंबरला दिसतोय तो म्हणजे महाराष्ट्र, एमएच लिहितोय, ठीक आहे, महाराष्ट्र. ओके. त्यानंतर जर सर्वात कमी वाले म्हटलं, ठीक आहे, तर गोवा आहे, सिक्कीम आहे, ठीक आहे, आणि त्रिपुरा आहे. हे तुम्हाला विचारू शकतो. म्हणून जर विचारलंय सर्वात जास्त एरियानुसार कोणते आहे, ठीक आहे, तर काय सांगायचं त्या ठिकाणी राजस्थान, एमपी, महाराष्ट्र, गोवा, सिक्कीम आणि त्रिपुरा हे तुम्हाला सर्वात कमी वाले दिसतात. क्लिअर. आणि जर तुम्हाला केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात विचारलंय तर काय सांगायचं माहितीये का, जर युनियन टेरिटोरीच्या संदर्भात विचारलं तर एक कोड सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. जो कोड आहे लाज आली, लाज आली, आणि याचा कोड करायचा LCD. बघा सर्वात जास्त आहे लडाख, ला म्हणजे लडाख, ज म्हणजे जम्मू काश्मीर, ओके. त्यानंतर आ म्हणजे अंदमान निकोबार, अंदमान निकोबार झालंय. आणि LCD म्हणजे काय, तर सर्वात कमी आहे लक्षद्वीप, ठीक आहे. त्यानंतर आहे चंदीगड, चंदीगड, आणि त्यानंतर आहे दिल्ली. क्लिअर ना, काही कठीण आहे का, काहीच कठीण नाही. सो अशा प्रकारे ना तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सिंपल सिंपल फॅक्ट आहे. सर्वात सिंपल, सॉरी दिल्ली नाहीये, तर ते आहे दमन दीव दादरा नगर हवेली, ठीक आहे, दमन दीव दादरा नगर हवेली. क्लिअर. चला हे झालं बाय एरिया, सगळ्या गोष्टी क्लिअर, स्क्रीनशॉट करून घ्या, ठीक आहे. झालंय.
पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. एक एक मुद्दा जो एक्झाम ओरिएंटेड आहे त्या मुद्द्याकडे आपण लक्ष देतोय. आता महत्वाचं हे आहे की भारताला ज्या सीमा आहेत, बाउंड्रीज आहेत, ठीक आहे, सीमा, तर या सीमाबद्दल आपण बघू. तर लक्षात ठेवायचं, दोन सीमा आपण बघूया. सर्वात पहिली ज्याला आपण म्हणतोय भूसीमा, म्हणजे जमिनीची सीमा लागते ती, आणि दुसरी बघूया जलसीमा, म्हणजे पाण्याची किंवा सागरी सीमा. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, भारताला ज्या भूसीमा लागत आहेत, ठीक आहे, मी भूसीमांबद्दल काही फॅक्ट क्लिअर करतोय. ओके, बाय मॅपिंग जर केलं तर जरा सोपी जातो भूगोल समजायला. ठीक आहे, आणि दुसरं आपण बघू सागरी सीमेनुसार. ठीक आहे, मी परत एकदा सांगतोय, मॅप कडे दुर्लक्ष करा, शिकवणीकडे लक्ष द्या. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला असं दिसेल की भारताला भूसीमा जी आहेत ना, या भूसीमा अशा, एक मिनिट, ठीक आहे. हम्म, हम्म. भूसीमांबद्दल बघतोय. भारताला ज्या भूसीमा आहेत ही अशा लागल्या, या देशांच्या भूसीमा लागल्या. ही जी सर्व दिसते तुम्हाला हायलाइटेड एरिया, ह्या आहेत भूसीमा. क्लिअर. आणि आता जलसीमेच्या संदर्भात सांगतोय, भारताला इथून, ठीक आहे, अशा प्रकारे ही जलसीमा लागली. चला, आता प्रश्न हा पडायला पाहिजे तुम्हाला की सर, भारताला भूसीमा कोणती लागली आणि जलसीमा कोणती. तर बघा, व्यवस्थित लक्ष द्या, भारताला भूसीमा लागते 15,200 किलोमीटर. किती? 15,200 किलोमीटर. कोणती लागते, काय लागते, नंतर बघू. त्यानंतर भारताला जर जलसीमा विचारली, तर भारताला जलसीमा जर मेन लँडला म्हटली, एकूणात टोटल म्हटलं, तर 7,517 किलोमीटर. किती? 7,517 किलोमीटर ही तुम्हाला दिसते काय, एकूण सीमा टोटल. बरं, पण यापैकी मेन लँडला जर म्हटलं, ही झाली मुख्य भूमी, तर मुख्य भूमीला तुम्हाला दिसते 6,100. मुख्य भूमी समजते ना कन्सेप्ट? मुख्य भूमी म्हणजे हा एरिया फक्त. आणि जर भारतीय बेट बघितले, अंदमान निकोबार बेटांना जर म्हटलं, तर बेटांना आहे ते म्हणजे 1417. किती? 1417. आणि या दोघांची सम किती होते? 7,517 किलोमीटर. गेटिंग माय पॉइंट? कळालंय? म्हणून ना, भारताला भूसीमा ही 15,200 किलोमीटर आणि जल सीमा ही लागली, सागरी सीमा 7,517. क्लिअर दोन्ही गोष्टी? ओके, स्क्रीनशॉट करून घ्या. एकही मार्क जाणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतोय, ज्या पद्धतीने आपण शिकतोय. आता मुद्द्याकडे येऊया आपण. मुद्द्याकडे हेच आहे की भारताला ज्या भूसीमा लागल्या आहेत, ठीक आहे, आपण काय मुद्दा शिकतोय, भारताला ज्या भूसीमा लागल्या आहेत, ह्या भूसीमा कोणत्या देशाच्या लागल्या. ठीक आहे, आणि घिसापिटा तोच तुम्हाला सर्वांना ट्रिक माहित आहे, मला वेगळी ट्रिक द्यायची गरज नाही. बचपन MBA, ठीक आहे, तर ते तुमच्या लक्षात आहेच. ओके, चलो समज लो. भारताला ना 7 देशांच्या सीमा लागून आहेत, ज्याचा कोड आपण बचपन MBA करतोय. बचपन MBA हा क्रमाने आहे, क्षेत्रफळानुसार. ठीक आहे, भारताला एक देशांच्या सीमा आहेत, 7 देशांच्या. ठीक आहे, जर क्रमाने विचारलं, सर्वात जास्त आहे बांगलादेश. बांगलादेश, त्यानंतर आहे चायना, हा लांबीनुसार क्रम आहे. त्यानंतर भिकारिस्तान, पाकिस्तान, त्यानंतर नेपाळ, त्यानंतर म्यानमार, त्यानंतर भूतान आणि अफगाणिस्तान. सध्याच्या भारताला अफगाणिस्तान लागून नाही, कारण POK ला लागून आहे. ओके, झालं. अशा 7 देशांना लागून. आता यांचा जर क्रम विचारला तुम्हाला, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, सो क्रम तुम्हाला शांततेनं आणि व्यवस्थित सांगता आला पाहिजे. बघा, या ठिकाणी भिकारवाडा आहे, इथे इथे हा संपूर्णतः, त्यानंतर हा नेपाळ आहे, त्यानंतर हा भूतान आहे, इथे म्यानमार आहे. हा क्लॉकवाईज क्रम आहे, आणि हा आहे बांगलादेश. ठीक आहे, कळालं का? झालंय. 7 देश आहेत, कसे,
पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, म्यानमार. क्लिअर. सो अशा प्रकारे तुम्हाला 7 देशांच्या सीमा लागलेल्या दिसतात. क्लिअर. गेटिंग माय पॉइंट. ठीक आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण येऊया ते म्हणजे काय, सागरी सीमेकडे. ठीक आहे. चला सागरी सीमेकडे येऊया. तुम्हाला माहितीये भारत जो आहे ना, हा भारताचा फक्त मी द्वीपकल्पीय भाग ड्रॉ करतोय. याला द्वीपकल्प म्हणतात. ओके. हा हा अंदमान निकोबार. ठीक आहे. त्यानंतर हे तुमचं लक्षद्वीप. चलो आता येऊया आपण सीमेकडे. तर बघा भारतातले ना तुम्हाला 9 राज्य दिसतात ज्यांना सागरी सीमा लागली आहे. म्हणून आपला मुद्दा आहे जलसीमा किंवा सागरी सीमा. तर ज्याप्रमाणे तुम्हाला 7 देश भूसीमेला दिसतात, इथे पण सेम 7 देशांना काय दिसतंय तुम्हाला, सागरी सीमा. आता कोणते 7 देश आहे व्यवस्थित समजून घ्या. सर्वात पहिले या साईडनं तुम्हाला पाकिस्तान दिसतोय. सर क्रिकची खाडी आहे ना, ही भारताची आणि पाकिस्तानची काय आहे, सागरी सीमा. सो पाकिस्तान आहे. तुम्हाला माहिती आहे जगाचं उगमस्थान मालदीव्स, याला सीमा लागली आहे. त्यानंतर इथं असणार श्रीलंका, याला सागरी सीमा लागली आहे भारताची. त्यानंतर तुम्हाला असं दिसेल की बांगलादेश आहे. या बांगलादेश याला सागरी सीमा आहे. त्यानंतर इथे जो म्यानमार आहे, ओके, या एक मिनिट, म्यानमारला सुद्धा सागरी सीमा भारताची लागून आहे. कोको बेटाचा वाद आहे यांच्या भारत आणि त्यांच्या म्यानमार दरम्यान. त्यानंतर इथे असणार इंडोनेशिया, इंडोनेशिया आणि त्यानंतर ठीक आहे ते म्हणजे थायलंड. क्लिअर. सो अशा प्रकारे 7 देशांना भारताच्या सागरी सीमा लागून आहे. कोणकोणते समजलं का, पाकिस्तान, मालदीव्स, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया आणि थायलंड या 7 देशांना सीमा लागून आहे. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की सर किती सीमा आहे याच्यावर ऑलरेडी आपण बघितलंय. मेनलँडला 6100 आणि 1400. आता महत्वाचा आणखी हा एक मुद्दा ठरेल की सर यापैकी किती राज्यांना आहे. तर बघा लक्ष द्या. तुम्हाला दिसतंय गुजरात, गुजरातला सीमा लागून आहे, समुद्र किनारा लागून आहे. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राला समुद्र किनारा लागून दिसतोय. त्यानंतर इथे असणार गोवा, गोव्याला समुद्र किनारा लागून दिसतंय. त्यानंतर कर्नाटक, ओके, आणि त्यानंतर असणार केरळ. म्हणजे पश्चिम साईडला तुम्हाला काय दिसतंय, 5 राज्यांना समुद्र किनारा दिसतोय. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. ठीक आहे. आणि या साईडनं जर बघितलं, या साईडनं तुम्हाला असं दिसेल बंगाल, बंगालला समुद्र किनारा लागून आहे. त्याच्या खाली ओडिशा, ओडिशाला समुद्र किनारा लागून आहे. त्यानंतर तुम्हाला असं दिसेल आंध्र प्रदेश, याला समुद्र किनारा लागून आहे. आणि तमिळनाडू. म्हणजे भारतातील एकूण किती किती चला बोला, किती राज्यांना समुद्र किनारा लागून आहे, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ 5 राज्यांना, बंगाल 6, ओडिशा 7, आंध्र प्रदेश 8, तमिळनाडू 9. ठीक आहे. हे झाले राज्य. म्हणजेच सांगू शकता की भारतातील 9 राज्यांना काय आहे, समुद्र किनारा, सागरी किनारा. आता या किनाऱ्याला काय काय म्हणतात हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला कमेंट करा. प्रत्येक याला कोणत्या किनारपट्टीला काय नाव आहे. ओके झालं. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. सर असे किती केंद्रशासित प्रदेश आहे त्याला किनारा लागून आहे. बघा इथं आहे एक दमन दीव, दादरा नगर हवेली याला लागून आहे. त्यानंतर लक्षद्वीप याला पण समुद्र किनारा लागून आहे ना, हे बेटच आहेत ऑलरेडी असेलच. दमन दीव, दादरा नगर हवेली, लक्षद्वीप 2, त्यानंतर अंदमान निकोबार 3, अंदमान व निकोबार 3. ठीक आहे. आणि चौथं महत्वाचं म्हणजे पुद्दुचेरी. ठीक आहे. सो पुद्दुचेरी आपण इथे ड्रॉ करू कारण की एक पुद्दुचेरी इथे पण आहे. सो अशा प्रकारे म्हणून काय सांगायचं की 9 राज्यांना आणि 4 युनियन टेरिटोरीजला समुद्र किनारा लागून आहे. क्लिअर झालंय. चला स्क्रीनशॉट करू. ठीक आहे. झालंय का, झालंय.
कोणाला कोणता समुद्र किनारा वगैरे लागला हे तुम्हाला सांगितलं. ओके. बघा सुरुवातीपासून बघा काय सांगितलं सुरुवातीपासून, की भारत भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार भारत हा गोंडवानाचा भाग होता. मकर वृत्ताच्या खाली होता. अँटी क्लॉकवाईज इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट उत्तरेकडे सरकत आहे. त्यानंतर सांगितले भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि आशियाच्या दक्षिणेला आहे. सोबत भारत हा तुम्हाला आयडियली कुठे दिसतोय? उष्ण कटिबंधामध्ये दिसतोय. का? तर सायबेरियावरून येणारे थंड वारे अडवले जातात. ठीक आहे. त्यानंतर भारताचे 4 पॉइंट बघितले. अति दक्षिणेकडचा जर म्हटलं तर इंदिरा कॉईल, दक्षिणेकडचा म्हटलं मुख्य भूमीला तर कन्याकुमारी, अति उत्तरेकडचा इंदिरा कॉईल आणि गौर मोठा हा गुजरात. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्वेकडचा पश्चिमेकडचा आणि पूर्वेकडचा किबित. त्यानंतर सांगितलंय भारताची पूर्व पश्चिम लांबी 2933, उत्तर दक्षिण 3214 म्हणजे उत्तर दक्षिण जास्त आहे. भारताचा अक्षांश रेखांश विस्तार 8,4 अक्षांश 37,6 उत्तर गोलार्ध 68,7 ते 97,25 अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय आणि भारतात जवळपास अक्षांश आणि रेखांश विस्तार समान दिसतोय. सर्वात उंच बिंदू काराकोरम बघितला, केटू बघितला, काराकोरम रेंज मध्ये 86-11. त्यानंतर सर्वात खोल कुट्टनाड आहे -2.2 मीटर केरलामध्ये. त्यानंतर भारतातील 8 राज्यांमधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास झाला आहे. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. यापैकी राजस्थानमध्ये सर्वात कमी तर मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे. 2 राजधानीचे ठिकाण म्हणजे भोपाल आणि रांची हे तुम्हाला त्या रेषेवर दिसतंय. सोबत त्यानंतर भारतातली जी टाइम आहे, इंडियन स्टँडर्ड टाइम हा ग्रीनिच पेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. भारतीय प्रमाण वेळ ही 82.5 पूर्व रेषेवरून ठरवली आहे. पूर्व बरं कारण की पश्चिम नाही, भारत पूर्व गोलार्धात आहे. आणि शंकरगड किल्ला नैनी मिर्झापूरहून ती रेषा जाते. त्यानंतर ही रेषा 5 राज्यातून जाते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश. यापैकी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे असे राज्य आहेत की जिथून कर्कवृत्त आणि 82.5 रेषा दोन्ही काय होतात? इंडियन स्टँडर्ड टाइम जाते. आणि ह्या दोन रेषा एकमेकांना गुरु घासीदास नॅशनल पार्क छत्तीसगड येथे छेदतात. त्यानंतर इंडियाचं क्षेत्रफळ 32,87,263 आहे. राज्यानुसार राजस्थान, एमपी, महाराष्ट्र हे टॉप 3 आहे. गोवा, सिक्कीम, त्रिपुरा हे तुम्हाला लो वेस्ट दिसतात म्हणजे बाय एरिया. जगातील 7व्या नंबरचा क्षेत्रफळाने भारत मोठा देश आहे आणि 2.42% एरिया आहे. 145 कोटी जी आहे ना, ही भारताची एरिया लोकसंख्या आहे, जी भारताच्या जगाच्या 20% वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर लाज आली असं तुम्हाला सांगितलंय. लडाख, जम्मू, अंदमान निकोबार. ठीक आहे. हे सर्वात जास्त सर्वात कमी एलसीडी. लक्षद्वीप, चंदीगड आणि दमण-दीव. त्यानंतर सीमा जर तुम्ही बघितल्या तर भूसीमा भारताला 15,200 किलोमीटरच्या, जलसीमा 7,517 किलोमीटरच्या लागल्या आहेत. मुख्य भूमीला 6,100 आणि 1,417. त्यानंतर 55 MB अशा 7 देशांना ह्या सीमा लागून आहेत. त्यानंतर 9 राज्यांना, 4 केंद्रशासित प्रदेशाला आणि 7 देशांना हे तुम्हाला सीमा लागून आहे. ठीक आहे. तर हे लेक्चर कसं वाटलं? ठीक आहे. हे जरूर कळवा आणि शक्यतोवर येत्या 1-2 दिवसात परीक्षेच्या पूर्वीच तुमचा एक फिजिकल जिओग्राफीवर आधारित असं एक सेशन घेईल, जेणेकरून तुमच्या पूर्व परीक्षेला त्याची मदत होईल. ठीक आहे. लेक्चर बद्दल जरूर कळवा आणि टेलिग्राम चॅनलला याची पीपीटी अपलोड केली आहे, ते तुम्ही सर्च करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.